सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल डिझेलच्या ह्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोष पुन्हा रिफिटिंग करून मिसिंग त्यांची चाचणी आणि विघटन करून सदोष भाग बदलून आणि इंजिन पुन्हा एकत्र करून रिफिट करून हरवलेल्या सिलेंडरची कार्यक्षमता तपासणे शिकणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल इंजिन कंपन तपासण्यात, इंजेक्टरची तपासणी आणि चाचणी करण्यात। या एक्सरसाइज साठी लागणारी साधने, उपकरणे आणि यंत्रसामग्री गोळा करूया। ट्रेनिज टूल किट 1, इंजेक्टर क्लीनिंग किट 1, मल्टी सिलेंडर 4 स्ट्रोक डीजल इंजिन 1, इंजेक्टर टेस्टिंग मशीन 1, एअर कॉम्प्रेसर 1, रॉकेल आवश्यकतेनुसार, डिझेल आवश्यकतेनुसार, सोप ऑइल आवश्यकतेनुसार, कॉटन वेस्ट आवश्यकतेनुसार। इंजिन सुरू करण्यापूर्वी इंजिन ऑइल आणि पाण्याची पातळी तपासा। वाहनाचा हुड उघडा आणि डिपस्टिक शोधा। डिपस्टिक मध्ये सामान्यतः एक चमकदार हँडल असतं जे पकडणं सोपं असतं। हे सहसा इंजिन जवळ स्थित असतं आणि यावर ऑइल असं लेबल असतं। डिपस्टिकला त्याच्या ट्यूब मधून बाहेर काढा। डिपस्टिक मधून तेल पूर्णपणे पुसण्यासाठी स्वच्छ कापड किंवा टिश्यू वापरा। डिपस्टिक परत त्याच्या ट्यूब मध्ये ठेवा आणि नंतर पुन्हा बाहेर काढा। डिपस्टिक वर सहसा 2 चिन्ह असतात, कमी आणि पूर्ण। तेलाची पातळी या 2 चिन्हांच्या दरम्यान असावी। जर तेल लो आणि फुलच्या खाली असेल, जर ऑइल आपल्याला अधिक तेल घालावे लागेल। इंजिन सुरू करा। आयडियल स्पीडने चालवा। इंजिन आरपीएम रेकॉर्ड करा। बिल्ट इन टॅकोमीटरचा वापर करून गेजवरचा आरपीएम रीडिंग ऑब्झर्व करत राहा। नॉकिंग साऊंड किंवा व्हायब्रेशन। पहिल्या सिलेंडरच्या नोझल मधून एक एक करून उच्च दाब पाईपचे निप्पल काढा। इंजिन व्हेरिएशनचे आरपीएम पहा। जर इंजेक्टरची इंधन लाईन डिस्कनेक्शन इंजिनच्या ऑपरेशन मध्ये बदलत नसेल तर याचा अर्थ इंजेक्टर दोषपूर्ण आहे। एक फॉल्टी इंजेक्टर तेच प्रारंभिक रीडिंग आणि ठोठावणारा आवाज सूचित करतं। इंजिन थांबवा आणि सिलेंडर हेड मधून दोषपूर्ण इंजेक्टर काढा। ते एका ट्रे मध्ये ठेवा आणि इंजेक्टर डिस्मॅन्टल करा। डिस्मॅन्टल इंजेक्टरचे भाग स्वच्छ करा आणि त्यांची पूर्णपणे तपासणी करा। खराब झालेले किंवा जीर्ण झालेले भाग पुनर्स्थित करा। इंजेक्टरचे डिस्मॅन्टल केलेले एकत्र करा आणि त्यानुसार ऍडजस्ट करा।
इंजेक्टर टेस्ट मशीनच्या मदतीने इंजेक्टरची चाचणी घ्या. टेस्ट मशीनच्या धारकांमध्ये किंवा फिक्स्चर्स मध्ये फ्युएल इंजेक्टर सुरक्षितपणे ठेवा. इंजेक्टर जसे इंजिन मध्ये असतील तसे ठेवले पाहिजेत. टेस्ट मशीन मधून योग्य वायरिंग आणि होसेस फ्युएल इंजेक्टर मशीनची नियंत्रणे वापरून चाचणी प्रक्रिया सुरू करा. प्रत्येक इंजेक्टर कसे काम करते हे पाहण्यासाठी चाचणी मशीनच्या प्रदर्शनाचे किंवा आउटपुटचे निरीक्षण करा. इंजेक्टर उत्पादक किंवा इंजिन निर्मात्याद्वारे प्रदान केलेल्या वैशिष्ट्यांसह चाचणी परिणामांची तुलना करा. जर एखाद्या इंजेक्टरचे कार्यप्रदर्शन अपेक्षित मूल्यांपासून लक्षणीयरित्या विचलित झाले तर त्याला साफसफाई, दुरुस्ती किंवा बदलण्याची आवश्यकता असू शकते. सिलेंडरवर इंजेक्टर बसवा. इंजिन सुरू करा आणि सहजतेसाठी इंजिन आरपीएमचे निरीक्षण करा. या सत्रात सदोष इंजेक्टर वेगळे करून त्यांची चाचणी करून सदोष भाग काढून टाकून आणि बदलून इंजिन पुन्हा एकत्र करून रिफिट करून हरवलेल्या सिलेंडरची कार्यक्षमता कशी तपासायची त्याबद्दल आपण चर्चा केली. ह्या संकल्पना आगामी सत्रांमध्ये प्रगत विषयांना आकलनासाठी एक पाया म्हणून काम करतील. तुमचा संयम आणि सहभाग याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.